रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत वांग आणि बटाटा याची सुकी भाजी। वांग आणि बटाटा ही अशी भाजी आहे जी प्रत्येक घरात आठवड्यातनं कमीत कमी एकदा किंवा दोनदा तरी नक्कीच बनवली जाते। तर वांग आणि बटाटा याच्या भाजी बनवण्याची खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर आज आपण त्यातलीच एक पद्धत बघणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची आणि बटाट्याची सुकी भाजी। तर चला बनवायला स्टार्ट करूया। बटाट्याच्या आणि वांग्याच्या भाजीसाठी घेतलेली आहेत या ठिकाणी मी 7-8 वांगी आणि 2 मीडियम आकाराचे बटाटे। याचं काही मी माप वगैरे वजन करून चेक नाही केलं, मी अंदाजपंचेच वांग आणि बटाटे घेतलेले आहे। वांगी कधी पण चिरायला घेताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या सोबत कशात तरी भांड्यात पाणी घ्यायचं थोडंसं, आणि वांगी चिरल्यानंतर लगेच त्याच्यात टाकायची, नाहीतर ती वांगी आहेत ना लगेच काळी पडून जातात। तर या वांग्याचे आपण बारीक काप करून घेणार आहोत। आधी वांग्याचं देठ काढून घेऊ आणि मग आपण वांग चिरायला बघू। वांग चिरताना ना काळजी घ्यावी लागते, कारण की खूप वेळा वांग्यामध्ये किडे वगैरे असतात। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की वांग्याचे मी 2 काप करून घेतलेले आहेत, ते चेक केले चांगले आहेत की नाही, आणि परत त्याचे मी 2 भाग केलेले आहेत। म्हणजे आपल्याला वांग मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच कापायचं आहे। बारीक चिरलं ना तर मग ते खूपच गिचका होऊन जातं, त्यामुळे मी वांग जरा मोठंच ठेवणार आहे। ही अशी वांग्याची आणि बटाट्याची सुकी भाजी आहे ना, मी खूप कार्यक्रमांमध्ये पण खाल्लेली आहे। आपल्या इकडं मोस्टली लक्षात ठेवायचं की काही कार्यक्रम वगैरे असते ना, वांग आणि बटाटा याचा खूप यूज केला जातो, आणि आपल्या इकडे वांग खाल्लं पण वांग्यासारख्या बटाट्याच्या पण आपण फोडी करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि मग त्याच्या आपण फोडी करून घेऊया। मला तर ना वांग्यामध्ये खारं वांग हा प्रकार खूप आवडतो। तुम्हाला कोणत्या प्रकारची वांग्याची भाजी आवडते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता वांग आणि बटाटा चिरून झालेला आहे, तर त्याची आपण भाजी करायला आता सुरुवात करूया। त्याच्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे गरम करायला, आणि त्याच्यामध्ये मी 3 पळ्या तेल टाकणार आहे। 3 पळ्या तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी दालचिनीचे 2 तुकडे आणि 2 तेजपत्ते हे टाकणार आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमची जिरा आणि थोडीशी मोहरी टाकणार आहे। मोहरी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते। त्याच्यानंतर मी 2 बारीक कांदे कापून घेतले होते, ते कांदे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। आपल्याला कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे। पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला कांद्याला चांगलं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतायचं आहे। त्याच्यानंतर मी 2 टोमॅटो घेतलेले बारीक साईजचे, ते कापून घेतलेत बारीक, ते त्याच्यामध्ये मी टाकणार आहे। टोमॅटो चांगले शिजून गळून जावे म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत। मीठ टाकलेला काही शॉर्ट आलाच नाही व्हिडिओमध्ये। टोमॅटो चांगला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी 1-2 चिमूट हळद टाकणार आहोत। त्याच्यानंतर मी घरचा काळा मसाला टाकलेला आहे, ज्याला आमच्याकडे इसूर म्हणतात, तो 1 चमचा। अर्धा चमचा मी मिरची पावडर टाकलेली आहे, आणि 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे, ज्याने भाजीला टेस्ट खूप छान येते। त्याच्यानंतर 1 चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे, आणि अर्धा चमचा मी धना पावडर टाकलेली आहे। हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे सारण आहे हे चांगलं परत परतून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे टेस्टनुसार, कारण की मी आधी थोडं मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मी त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। आता हे सारण चांगलं परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहोत, कारण की आपल्याला आधी बटाटा थोडासा शिजवून घ्यायचा आहे। बटाटा टाकल्यानंतर त्याला चांगलं परतून घ्या, आणि थोडंसं पाणी टाकून त्याला 50% शिजवून घ्या, कारण की वांग लगेच शिजून गाळ होऊन जातं, मग ते गाळ झालेलं वांग चांगलं नाही लागत, त्यामुळे आधी बटाटा शिजवून घ्यायचा आहे। चांगला बटाटा वाफवून आपण शिजवला होता। आता आपण चेक करू बटाटा शिजलाय का नाही। बटाटा अर्धा शिजत आला की मग त्याच्यामध्ये आपण ती वांगी टाकणार आहोत। वांगी टाकल्यानंतर त्याला परत चांगलं मिक्स करून घ्या। वांगी टाकल्यावर आपण परत त्याच्यात पाणी वगैरे काही टाकणार नाही, त्याला आपण झाकण ठेवूनच चांगलं शिजवून घेणार आहोत। मस्त वांग्याला चांगलं परतून घ्या, आणि त्याची 5 ते 10 मिनिटासाठी वाफ काढून घ्या। चांगलं वाफेवर मस्त वांग शिजतं, आणि जे मसाल्याचा रस आहे तो छान वांग्यामध्ये शिरतो।
वांग आता बघा किती छान दिसत आहे. ही भाजी बघून तर माझ्या तोंडालाच एकदम पाणी सुटलं. ही वांग्याची भाजी बनायला कमीत कमी 15 मिनिटं लागली. वांग काही शिजायला जास्त वेळ लागत नाही. एकदा चेक करून घ्या. वांग शिजलेलं असेल तर मग त्याच्यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाका आणि त्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्या आणि गॅस बंद करून 2-3 मिनिटासाठी मस्त त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाफू द्या. आता ही बघा आपली भाजी किती छानपैकी तयार झालेली आहे. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आपल्या चॅनलवर आवडतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या रेसिपीमध्ये जर काही डाऊट असेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा.